छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ताकद केवळ तलवारीत नव्हती, तर ती बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि अचूक माहिती व्यवस्थेत होती. या गुप्त माहिती व्यवस्थेचा उल्लेख झाला की सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे बहिर्जी नाईक. मराठी इतिहासात त्यांना शिवरायांचे सर्वात विश्वासू गुप्तहेर म्हणून ओळखले जाते. मात्र त्यांच्या जीवनाबद्दल जितका गौरव केला जातो तितकाच प्रश्नही उपस्थित होतो. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या सर्व कथा खऱ्या आहेत का, की त्यातील लोकपरंपरेतून निर्माण झालेल्या आख्यायिका आहेत? बहिर्जी नाईक यांचा जन्म नेमका कोठे आणि केव्हा झाला याबाबत इतिहासात ठोस नोंदी उपलब्ध नाहीत. त्यांच्या कुटुंबाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. याच कारणामुळे त्यांच्या भोवती अनेकदा दंतकथा निर्माण झाल्या. तरीही अनेक ऐतिहासिक अभ्यासकांचे मत आहे की ते स्वराज्याच्या गुप्त माहिती विभागाशी संबंधित होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांसाठी महत्त्वाचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना युद्धाइतकेच महत्त्व माहिती संकलनाला दिले. शत्रूच्या सैन्याची संख्या किती आहे, कोणत्या किल्ल्यावर किती सैनिक आहेत, कोणत्या भागातून हल्ला करणे सोपे जाईल, शत्रूपुढे काय योजना आखत आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी सक्षम गुप्तहेरांची आवश्यकता होती. बहिर्जी नाईक हे अशा गुप्त मोहिमांचे प्रमुख मानले जातात. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे त्यांचे वेषांतर करण्याचे कौशल्य. लोककथांनुसार ते कधी फकीर, कधी साधू, कधी व्यापारी, कधी बैलगाडवाला, तर कधी सामान्य सैनिक बनून शत्रूच्या छावणीत सहज प्रवेश करीत असत. ते शत्रूच्या छावणीची माहिती गोळा करून सुरक्षितपणे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवत असत. या कथा अत्यंत लोकप्रिय असल्या तरी त्यांच्या प्रत्येक तपशिलाला ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेली मोहीम ही स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते. लोकपरंपरानुसार या मोहिमेपूर्वी बहिर्जी नाईक यांनी व्यापाऱ्याचा वेश धारण करत सुरत शहराची सविस्तर माहिती मिळवली होती. शहरातील श्रीमंत व्यापारी, संपत्तीची ठिकाणे, सुरक्षेची व्यवस्था आणि प्रवेशाचा मार्ग यांची माहिती त्यांनी महाराजांना दिली. यामुळे सुरत मोहीम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असे सांगितले जाते. मात्र यातील प्रत्येक तपशील समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्टपणे नोंदवला नाही. आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेशी संबंधित आहे. काही कथांमध्ये बहिर्जी नाईक यांनी गुप्त माहिती पुरवून या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले जाते. परंतु उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यावरून ही बाब निश्चितपणे सिद्ध झालेली नाही. त्यामुळे या कथेकडे इतिहास आणि लोकपरंपरा यांच्या मधल्या स्वरूपात पाहिले जाते. बहिर्जी नाईक यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी विजयाची शक्यता वाढवणे. योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास मोठे सैन्यही पराभूत करता येते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. या माहिती व्यवस्थेत बहिर्जी नाईक यांसारख्या गुप्तहेराची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. म्हणून त्यांना स्वराज्याचे डोळे आणि कान असेही संबोधले जाते. आज बहिर्जी नाईक यांच्यावर अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटके आणि मालिका तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाली आहे. मात्र इतिहासाचा अभ्यास करताना लोककथा आणि सिद्ध इतिहास यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. बहिर्जी नाईक हे ऐतिहासिक परंपरेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचे तपशील आजही संशोधनाचा विषय आहे. इतिहास आपल्याला केवळ तलवार चालवणाऱ्या विचारांची नव्हे तर बुद्धिमत्तेने लढणाऱ्या व्यक्तींचीही ओळख करून देतो. बहिर्जी नाईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या धाडसाने, चातुर्याने आणि स्वराज्यनिष्ठेने त्यांना मराठी इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले. त्यांच्या कार्यातील काही भाग आख्यायिका असू शकतात, परंतु स्वराज्याच्या गुप्त माहिती व्यवस्थेच्या परंपरेत नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते. जर तुम्हाला अशाच इतिहासातील सत्य घटना, पराक्रमी व्यक्तिमत्वे आणि रोचक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.